शिवशक्ती ग्रुप ऑफ कंपनी इथून ॲग्रिकल्चर ऑफिसर आणि आज आपण इथं व्हिजिट द्यायला आलो चिरवा इथं गावामध्ये. सर तुम्ही सर्वात आधी आपल्याला परिचय द्या आपला. मी डॉक्टर गोपी निंबाते, व्यवसायाने मी प्राध्यापक आहे आणि माझ्या 2 एकर शेतीवरती मी साधारणतः 800 झाडं सागाची, 500 मोहगोनी आणि हां. साधारणतः 150 झाडं हे रेड सँडलवूडची आहेत. असं एक ॲग्रो फॉरेस्ट्री इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने एक असं सुंदर कॉम्बिनेशन करून असं हे फील्ड डेव्हलप केलेलं आहे. आपण किती एकरामध्ये हे प्लांट लावला आहे हे सर? 2 एकरमध्ये. आणि सागवानचे आणि मोहगनीचे किती प्लांटेशन आपण टोटल घेतला होता? 800 आणि 500 असे टोटल 1500 आहेत आणि ॲडिशनली 150 ते याचे आहेत रेड सँडलवूड. आपल्याला ॲग्रिकल्चर व्यू ऑफ जसं पाहिला तर सागवान आणि मोहगन या दोघांमध्ये काही फरक वाटतो का, कसं काय यांचं आपल्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्या. दोन्ही झाडं एकत्रच लावलीत आणि पॅरलली वाढत आहेत. हो सर. आणि याच्यावरून असं लक्षात येत आहे की दोन्हीचा फायदा फ्युचरमध्ये चांगला मिळेल. म्हणजे एक आयदर ऑर त्याला ऑप्शन म्हणून ठेवले. नुसतं सागच लावलं असतं समजा किमती पडल्या, मग त्याला एक सबस्टिट्यूट म्हणून मोहगनी लावलं. आणि मोहगनी जसं आहे, मोहगनी आणि यांचं लाकूड, मोहगनीचं जसं लाकूड आणि सागवानचे जे लाकूड आहे, जसे यांची मांग आहे सागवान आणि मोहगनी या दोन्हीचे सेम रेट चालतो असं पाहिलं. बरं. लेकिन ॲग्रिकल्चरमध्ये जसं देशी सागवान आहे अच्छा. तो आपल्याला जसं स्ट्रेट नाही जात आणि हा जो आहे पौधा हा आपला स्ट्रेट जाते. तर याच्यामध्ये तुमच्या मताने काय आहे? हे बघा, हे जेव्हा प्लांटेशन करण्याच्या आधी मी खूप सारे व्हिडिओज बघितलेत, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं माहिती काढली. नंतर असं लक्षात आलं की असं गावठी सागांपेक्षा हे तुमच्या नवकिसान कंपनीचं जे साग आहे, मी तुमच्याकडे घेतलं सागवान. टिश्यू कल्चर सागवान, त्याची ग्रोथ चांगली होतं, त्याचं प्रॉडक्टिव्हिटी चांगलं असतं, त्याचं अपकमिंग जे हे आहे म्हणजे फ्युचरमध्ये त्याला आपण काय म्हणतो मॅच्युरिटी पिरियड आहे किंवा हार्वेस्टिंग पिरियड आहे ते कम्पॅरेटिव्हली अदर याच्यापेक्षा कमी असतं. त्याच्यामुळे मग हा साग लावण्यात आला. त्याच्यामुळे ग्रोथ वगैरे बरी आहे, कारण साधारण 3 वर्ष झालेत आणि आता तुम्हाला दिसतंय एवढी उंची वाढलेली आहे. आणि आपण याची जसं आता 2-3 वर्ष तरी पण झाले तुम्ही प्लांटेशन केला, 3-4 वर्ष झाले, तर याची आपण केअर कशा पद्धतीने केली आपल्याला दर्शकांना थोडं सांगाल आपल्याबद्दल? केअर म्हणायचं झालं तर याच्यामध्ये कंपोस्ट खत टाकलं, फॉस्फेट, DAP, मधांतरी युरिया पण टाकलं आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन करून हे बऱ्यापैकी याचं डेव्हलप केलं. त्यामुळे आज आपण बघतोय की झाडांची ग्रोथ चांगली झालेली आहे. सुरुवातीला खर्च लागतो, पण एकदा हे झालं तेवढं मॅच्युरिटी पिरियड आलं त्याला की त्याच्यानंतर